पुण्यात बिश्नोई गँग सक्रिय झाली आहे का? खंडणीसाठी धमकी आणि काही वेळातच व्यावसायिकाच्या कार्यालयावर धडाधड गोळीबार. त्यानंतर या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल. या संपूर्ण घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. तोंडावर रुमाल, हातात पिस्तूल आणि दुचाकीवरून आलेले 2 तरुण आणि क्षणार्धात धाड 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 गोळ्या. हे दृश्य आहे पुण्यातील फुरसुंगी परिसरातील. काही सेकंदात गोळीबार करून आरोपी पसार होतात आणि त्यांचा साथीदार हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करतो. सोमवारी रात्री मंतरवाडी परिसरातील विकास स्टील कंपनीच्या कार्यालयावर हा गोळीबार झाला. प्राथमिक माहितीनुसार व्यावसायिक अमोल चमारिया यांना याआधी आरजू बिश्नोई नाव सांगणाऱ्या व्यक्तीकडून फोन आला होता. फोनवरून मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीची तक्रार देण्यासाठी अमोल चमारिया वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रात्री त्यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आलाय. अमोल चमारिया आणि सनी चमारिया यांच्या विकास स्टील कंपनीवरील गोळीबाराची जबाबदारी आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि टायसन बिश्नोई घेत आहेत. आम्ही फोन केला होता, पण त्यांनी त्याची थट्टा समजली, त्यामुळे गोळीबार केला. पुढच्या वेळी गोळी डोक्यात मारून मातीत मिळवू. आमच्या फोनकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी गोळीबार भिंतीवर चालली, पुढच्या वेळी छातीवर चालेल. तयारी करून ठेवा. लवकरच भेटू. हा मजकूर सोशल मीडियावरील पोस्टमधील दावा असून त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार, खंडणीची धमकी आणि सोशल मीडियावरील पोस्ट या तिन्ही बाबींचा एकत्रित तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. काल संध्याकाळी 7 वाजता आपल्याकडे अमोल चमारिया नावाचे एक कंप्लेनंट आले होते. त्यांनी आपल्याला असं सांगितले की जवळपास संध्याकाळी 7:30 वाजता त्यांच्याकडे एक कॉल आला होता. त्याच्यात त्यांनी त्याचं नाव आरजू बिश्नोई सांगितला आणि त्याच्याकडून काही रक्कम याच्यावर ॲज अ रॅन्सम त्यांनी मागितली. आपण घटनेची दखल घेताना तात्काळ त्यांना फुरसुंगी पोलीस स्टेशनला पाठवून दिले. सोबत घेऊन पाठवून दिले. जेव्हा ते फुरसुंगी पोलीस स्टेशनला आले, ते पोलीस स्टेशनमध्ये होते रात्री 8-10च्या दरम्यान. त्या दरम्यान त्यांच्याकडे कॉल आला की 4 राऊंड त्यांचे गोडाऊनवर फायर झाला आहे. त्या अनुषंगाने आपण रात्री FIR दाखल केला आहे आणि आपलं पुढच्या इन्व्हेस्टिगेशन. खंडणीसाठी धमकी, त्यानंतर काही तासातच गोळीबार आणि त्याचा व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. या संपूर्ण घटनाक्रमामुळे पुण्यातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. गोळीबार करणारे नेमके कोण होते? ते कुठून आले? त्यांचा बिश्नोई गँगशी खरोखर संबंध आहे का? आणि व्हायरल पोस्ट मागील सत्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.